पारगाव ग्रामस्थांच्या महत्त्वाच्या गावाच्या विकासाच्या मुद्द्यावर पारगाव येथील मंदिरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। प्रकल्पग्रस्तांनी जमिनी नवी मुंबई विमानतळाला विरोध न करता देशहितासाठी संपादित करून दिल्या, परंतु आज जवळजवळ 9 वर्षे होऊन देखील प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या जात नाही। त्यामुळे सिडको विरुद्ध तीव्र असंतोष ग्रामस्थांनी घेऊन सिडकोचे काम बंद करण्याचा पवित्रा घेतला। यावेळी सिडकोचे कर्मचारी, पोलीस प्रशासन यांच्या समोर मागण्या मांडण्यात आल्या। यामध्ये गावाचे पुनर्वसन करावे, बाउंड्री पासून गाव खाली आहे, त्यामुळे प्रत्येक वर्षी पुराचे पाणी गावात शिरते, मोठी वित्त हानी देखील होत असते। हा प्रश्न मार्गी काढावा। त्याचबरोबर स्मशानभूमी तात्पुरती आहे, ती कायम सुसज्ज करावी। मंदिरासाठी प्लॉट देऊन त्याचा ताबा देऊन बांधकाम करावे, सुसज्ज मैदान द्यावे, कार्यक्रमासाठी जागा उपलब्ध करून देणे, गहाण कचऱ्याची उपाययोजना करावी, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडवावे इत्यादी मागण्या या ठिकाणी मांडण्यात आल्या। त्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाची आक्रमकता पाहून सिडको कर्मचारी, पोलीस प्रशासन यांच्या मध्यस्थीने व स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी महेश बालदी यांच्या पुढाकाराने सिडकोचे एमडी यांच्याशी बोलणी करून तातडीची बैठक आयोजित करण्यात आली होती। मात्र सिडकोच्या एमडी सोबत बैठकीसाठी ग्रामस्थ गेले असता त्यांना वेळ न देता मागील बाजूने एमडी निघून गेले। आमदार व ग्रामस्थ यांना पाठ फिरवली व बैठक रद्द केली। सोमवारी किंवा मंगळवारी बैठक घेऊया असे आश्वासन दिले। ग्रामस्थांनी आमदार महेश बालदी यांना विनंती केली की सिडकोचे एमडी यांना बैठकीसाठी गावात बोलवा, पण आमदारांनी सांगितले की मी त्यांना बोलवणार नाही, ते येणार नाहीत। जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आंदोलन उग्र होईल असे प्रकल्पग्रस्त सरपंच कविता तारेकर यांनी सांगितले आहे। आपली 4 वाजता मीटिंग होती एमडी सोबत, काय झालं पुढे आपलं? हो, आज सकाळपासून आम्ही मोठ्या स्वरूपाचा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं आमच्या न्याय हक्कांसाठी जो आंदोलन उभा केला होता। दुपारी 2:30 वाजता सिडकोचे अधिकारी, काही खालच्या लेवलचे अधिकारी आले आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केले की आत्ता आपल्याला 4 वाजता मीटिंग 3 ते 4 वाजेपर्यंत मीटिंग घेणार आहेत एम डी साहेब, तर त्याच्यावर काही चर्चा आपण करू आणि मग त्याच्यावर काही उपाययोजना आम्हाला करता येते का ह्याचं त्यांनी आम्हाला आश्वासित केलं। आम्ही त्या ठिकाणी गेलो असता तिथं आमची चक्क फसवणूकच झाली। लोकप्रतिनिधी काय म्हणाले होते की आपण मीटिंग मिळवून देऊ तुम्हाला आणि चर्चा करून घेऊ, पण आमचं असं म्हणणं होतं की ज्या अर्थी ह्या जमिनी विमानतळासाठी ॲक्विजिशन करायच्या होत्या त्यावेळेस भाटिया साहेब होते, गिल साहेब होते, ही लोक ग्राउंड लेवलला येऊन लोकांची चर्चा करत होते। आणि गेल्या 7 वर्षापासून जो आमचं नुकसान होतोय, पाणी गावात शिरतोय, आमच्या ज्या दुसऱ्या सुविधा आहेत, मंदिरांचे प्रश्न प्रलंबित आहेत, मुलांसाठी खेळाचं मैदान आहे, इतर ज्याच्या कामांसाठी जे इतर नागरी सुविधा आहेत त्या आम्हाला मिळाल्या नाही, त्यासाठी आम्ही आंदोलन छेडलं होतं। तर आम्हाला 4 वाजता मीटिंग आहे असं सांगितलं, पण आमच्या समोरूनच एम डी साहेब निघून गेले। मग आम्ही पुन्हा आलो आणि या ठिकाणी आमचं आंदोलन चालू ठेवलं। पुन्हा त्यांचा असा फोन आला की साहेबांचा फोन आला त्यांच्या अधिकाऱ्यांना की मंगळवार ते बुधवारी आपण अधिकृत पत्र देऊन आपण बैठक करू आणि त्याच्यात तुमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू। पण आम्ही त्यांना साफ इशारा दिला आहे की जर ग्राउंड लेवलला जर आमच्या गावात येऊन आमच्या समस्या तुम्ही विचारात घेतल्यात आणि ही भौगोलिक परिस्थिती सध्या विमानतळाच्या भरावामुळे काय झाली, काय नुकसान होते या ग्रामस्थांचा, ते पाहूनच तुम्ही जर आम्हाला चर्चेत तुम्ही आमचे प्रश्न सोडवत असाल तर आम्ही तुमच्याशी बैठकीला बसू, अन्यथा आमचं आंदोलन चालूच राहील। स्थानिक आमदारांचं मत काय याच्यावर? स्थानिक आमदारांनी पण आम्हाला तिथं बोलवले होते सिडकोला, त्यांच्याशी पण चर्चा झाली। आमचं म्हणणं असं होतं की स्थानिक आमदारांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी एम डीना गावात प्राचारण करून आमच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे, त्याच्यावर काहीतरी तोडगा किंवा उपाययोजना झाल्या पाहिजे। पण स्थानिक आमदारांनी सांगितलं की मी एम डीना गावात घेऊन येऊ शकत नाही, अशी परिस्थिती ती आम्ही ऐकली त्यावेळेस त्यांचं। तर मग थोडंसं आम्हाला दुःख झालं की लोकप्रतिनिधींनी असं बोलू नये, कारण लोकप्रतिनिधी गाव लेवलला फिरतात मतदानाच्या निमित्तानं किंवा गावाच्या काही अडीअडचणीसाठी असतात। तर मग आम्ही तुम्हाला आव्हान केलं आहे आमच्या मदतीसाठी या, त्यावेळेस तुम्ही असं बोलणं बरोबर नाही। कारण मागच्या वेळेला 2 वर्षापूर्वी ओवला गावामध्ये स्वतः एम डी आले होते, पालकमंत्री आले होते डुंगीमध्ये, आणि त्यांच्यासोबत ही लोक होती, मग तिथं कधी काय उद्रेक झाला नाही। आम्ही आज पण त्यांना सांगतोय की जर तुम्ही एम डी साहेब जर गावात एम डी साहेबांना तुम्ही आणत असाल तर त्याची संरक्षणाची जी खात्री आहे ती आम्ही ग्रामस्थ घेतो। शिवाय
पोलीस खातं आहेच, पण त्यांची मानसिकता तशी नव्हती असं मला वाटतं. मग आम्ही तिकडनं निघालो, पुन्हा या ठिकाणी आलो, आमचं आंदोलन चालू केलं. त्यावेळेस त्यांच्या अधिकाऱ्यांना फोन आला की मंगळवार ते बुधवारी आपण एक बैठक घेऊ. पण आम्ही त्यांना इशारा दिला आहे की तुम्ही गाव लेवलला येऊन बैठक घेत असाल, आमच्या भावना किंवा आमच्या अडचणी जाणून घेत असाल आणि त्याच्यावर काही आपल्याला उपाययोजना करता येत असतील तर ते आपण करू, अन्यथा आम्ही तिकडे शिडकोला तुमच्या बैठकीसाठी येणार नाही. कारण हे लोकांचे सेवक आहेत, लोकांची सेवा करण्यासाठीच यांची नियुक्ती झालेली आहे, शासनाने नियुक्ती केलेली आहे. आणि ग्राउंड लेवलला लोकांचं काय राहणीमान आहे, त्यांच्यावर आपण काय उपाययोजना करू शकतो आणि त्यांचं दैनंदिन जीवन सुखरूप होईल किंवा येणाऱ्या प्रकल्पामध्ये त्यांना आपण जो आश्वासन जमिनी संपादन करताना दिला होता की या ठिकाणी डेव्हलप येणार आहे आणि विमानतळ येणार, तर नोकऱ्या रोजगार उपलब्ध होणार आहेत. आणि त्या टायमिंगच्या ज्या MD साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं, तर आत्ताच्या MD आम्हाला चेहऱ्याने माहीत नाहीत कसे आहेत ते. आणि आमच्या अडचणी पुष्पकनगरच्या असतील, इथल्या अनेक अडचणी असतील, तर आम्ही ते सांगणार कोणाला? ग्राउंड लेवलच्या अधिकाऱ्यांना अधिकार नसल्यामुळं, निर्णय घेण्याची क्षमता नसल्यामुळं ती लोक बैठक घेतात, आमचं म्हणणं ऐकतात, मग पुन्हा काय सांगतात की आम्ही वरिष्ठांना विचारतो, त्यांच्या कानावर हे घालतो आणि मग एक बैठक लावतो. अशा बैठकी लावता लावता 7 वर्ष गेले. हा आमचा कटू अनुभव आहे शिडको संदर्भात. तर आत्ता नाही तर पुन्हा कधीच नाही. विमानतळाची उभारणी व्यवस्थितरित्या झाली, विमानं उडायला लागली की इथल्या स्थानिक गावांकडं ह्या लोकांचं लक्ष लागणार नाही. मागच्या वेळेला पालकमंत्री आले होते, त्यांना पण आम्ही हेच सांगितलं की बाबा विकास म्हणजे नक्की काय? विकासाचा दृष्टिकोन तुमचा असेल तो आमचा व्हायलाच पाहिजे. आमचा अधिकार आहे. ह्या विमानतळाला आवश्यक असणाऱ्या जमिनीपैकी आम्ही 75% जमिनी पारगावच्या दिल्यात, खुद्द पारगावच्या, आणि तो आमचा अधिकार आहे. त्या ठिकाणी उपलब्ध होणारा रोजगार, त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या नोकऱ्या, त्या ठिकाणावरून 95 गाव हा शिडकोच्या अखत्यारीत येतोय, तर त्यांच्याकडनं येणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या त्यांनी आम्हाला पुरवल्याच पाहिजे. आणि हे सरकारनं यांना एक संस्था ही शिडको, सरकारने आमच्या रक्षणासाठी किंवा आमच्या पालनासाठी, आमच्या अडचणी, आमच्या सुविधासाठी यांची नेमणूक केलेली आहे. आणि त्या लेवलचे अधिकारी जर या स्थानिक लेवलला येऊन आमच्या समस्या ऐकून घेत नसतील किंवा त्याच्यावर कॉन्क्रीट सोल्युशन काढत नसतील, तर मग आम्ही हट्टच धरणार ना. आमच्या एवढ्या वर्षाचा अनुभव, आम्ही आज या ठिकाणी सिनियर साहेब आहेत, ACP साहेब आहेत आणि पुन्हा DCP साहेबांशी पण आम्ही फोनवर बोललो, आमची वस्तुस्थिती सांगितली. साहेब, आम्ही आंदोलन करायची आमच्यावर वेळ का आली? आम्हाला मायबापच राहिलं नाही, कोणी नाही, स्थानिक कोणी नेते नाही, कोणी शिडकोचे अधिकारी. मग आम्ही कोणाकडं आमचे हक्क मागायचे किंवा आमचे प्रश्न कोणाकडे सोडवून घ्यायचे? म्हणून आमचं म्हणणं आहे की ही इथली स्थानिक लोक, तुम्ही सांगताय विकास आम्ही तुमचा करणार आहोत, म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या माध्यमातून तुमचा या परिसराचा विकास होणार आहे, हे तुम्ही जे ठोसून आम्हाला सांगताय, मग त्या लोकांना इकडे येऊ दे आणि आमचं दैनंदिन जीवन कसं विस्कळीत झालेलं आहे हे पाहू दे. आम्ही कशा पद्धतीनं जीवन जगतोय हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर जर त्यांना पाजर फुटला, एक व्यक्ती, माणूस म्हणून, ते पण कुठेतरी शेतकऱ्याचीच मुलं असतील किंवा या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी पण शेतकऱ्याचीच मुलं असतील. ही काय आपण सोन्याचा चमचा तोंडात जन्माला घेऊन आलेली नाही, तोंडात घेऊन जन्माला आलेली नाही ती लोक, हे पण ग्राउंड लेवलला शेतकरीच असतील. मग त्यांना शेतकऱ्याची बाजू काय असते, शेतकऱ्याचं जीवन कसा विस्कळीत झाला आहे हे बघू दे. मग आमच्या तुम्ही समस्यांवर तुम्ही तोडगा काढण्याचा प्रयत्न करा, हीच आमची इच्छा आहे. खरोखरच अतिशय आम्हाला दुःख वाटतं. आम्ही सकाळपासून पारगाव ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही शिडकोचं काम बंद केलं होता. त्या अनुषंगाने सकाळपासून आम्ही MD जॉईन MD या जागेवर यावा आणि आमचं जे समस्या आहे ती त्याही ऐकावा आणि ते प्रश्न आमचे मार्गी लावा, यासाठी आम्ही सकाळपासून कमीत कमी 2 वाजेपर्यंत त्या जागेवर होतो. परंतु पोलीस नियंत्रण शहरचे पोलीस निरीक्षक ठाकरे साहेब, ACP राजपूत साहेब याही सांगितलं का तुमच्या 2-2:30 वाजता मीटिंग आहे. आम्ही तिथून मीटिंगसाठी शिडकोमध्ये गेलो. खरोखरच शिडकोमध्ये मीटिंगला 2:30 वाजता आम्ही पोहोचलो. परंतु सांगितलं एक मीटिंग होते, पण तिथं आम्हाला मीटिंग काही दिली नाही. आमच्याशी ग्रामस्थ, आम्ही 27 गाव कृती समितीचे आमचे 5 सदस्य आणि ग्रामस्थ
हे खरोखरच जर आम्ही 2:30 वाजता पोहोचलो आणि तिथे मिटिंगसाठी आम्ही वाट बघत होतो, तेव्हा उरणचे आमदार महेशजी बालदी साहेब सुद्धा तिथे होते. ते सांगितलं का आत्ताच एम डी इथे निघून गेले तुमची वाट बघून. आम्ही त्या हॉलमधून बाहेर निघालो, 2 मिनटं फक्त बाहेर निघालो तर बघतो तो एम डी चालले. म्हणजे आमची फसवणूक केलेली आहे. तुम्ही इकडे या तिकडे काम चालू राहू द्या. पण हे काम काय थोड्या दिवसाचं नाही, हे फक्त पावसाला आहे. अनेक कामं यांची आहेत. याच्या पुढे पारगाव ग्रामस्थ असो, कौला ग्रामस्थ असो, दापोली असो, कुंडेवाला असो का भंगारपाडा, याच्या पुढे आम्ही रस्त्यावर उतरू आणि रास्ता रोको आंदोलन छेडू. जी आमची कामं, आमच्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत गावाचे, ते काही सोडवले नाही तर विमानतळाचं कामसुद्धा आम्ही बंद केल्याशिवाय गप्प बसणार नाही. शिवसत्ता टाइम्ससाठी दत्ता मोकल, पनवेल. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.